जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी तालुक्यातील सातरळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोपान नारायण शिंगोटे यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संशोधनात्मक कार्याबद्दल पुणे येथील ग्लोबल फाउंडेशन या संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। के.जे. सोमय्या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि स्टार्टअप व इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने नवउद्योजक शिबिर उत्साहात पार पडले। कालांश उद्योजक समूहाचे संचालक रोहित काले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजय ठाणगे हे होते। रोहित काले म्हणाले, नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हा। कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून उद्योजक होताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करून आज राजगिरापासून लाडू, चिक्की इत्यादी प्रोडक्टला महाराष्ट्रभर बाजारपेठेत मागणी निर्माण केली। उद्योजक होण्यासाठी भांडवलापेक्षा मानसिक तयारी आणि त्यासाठी योग्य नियोजन हे अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। टेम्पोमधून कत्तलीसाठी चाललेल्या 5 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली। ही घटना केडगाव ते निमगाव वाघा रस्त्यावर नेप्ती शिवारात करण्यात आली। योगेश मारुती नाईकवाडे व अल्पेश बेपारी यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी गोरक्ष चांगदेश गोरख भालसिंग यांनी फिर्याद दिली आहे। 24 रोजी टेम्पोमधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना भालसिंग यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। आरोपी टेम्पो सोडून पळून गेला। टेम्पोमध्ये 5 गोवंश जनावरे निर्दयीपणे डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले। फिर्यादी यांनी या जनावरांची सुटका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे। या आराखड्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जाणार असल्याचे, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळे यांनी केले। संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पावबाकी येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात महसूल शिबिराचे उद्घाटन अमोल खताळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषद शाळा बनकर वस्ती ब्राह्मणगाव येथे माता पालक मेळावा व हळद कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व माता पालक या मेळाव्यासाठी उपस्थित होते। अध्यक्षस्थानी शोभा बनकर हे होत्या। यावेळी माता पालकांचे स्वागत करण्यात आले। हळदी कुंकू कार्यक्रमाचे नियोजन मनीषा जाधव यांनी केले। माता पालकांना संक्रांत सणासाठी वाण देण्यात आले। तसेच निपुण भारत अभियानांतर्गत आयडिया व्हिडिओज कृती देखील देण्यात आल्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 52वे जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन संपन्न होत असताना ग्रामीण भागात कोणतीही गैरसोय होऊ न देता अतिशय सुयोग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन आनंदगड शैक्षणिक संकुलात बघावयास मिळाले। प्रदर्शनाला खऱ्या अर्थाने उंची देण्याचे काम या शैक्षणिक संकुलाने केले आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले। प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमातून ते बोलत होते।
जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शेवगाव येथील पोलीस ठाण्यासमोर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारपासून साखळी पद्धतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। साईनाथ कल्याण कवडे याला अटक करावी, फसवणूक करणाऱ्या आरोपींना फरार घोषित करून संशयित आरोपींच्या नावावरील सर्व जमिनी, मिळकती, मालमत्ता अटॅचमेंट करून जप्त करावी, तसेच त्यांचा लिलाव करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम प्रशासनाने परत द्यावी आदी मागण्यांसाठी गुंतवणूकदारांनी आंदोलन सुरू केले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना समानतेसह स्वतंत्र व विविध मूलभूत अधिकार मिळाले आहे। ही राज्यघटना जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात आदर्श राज्यघटना असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण प्रसंगी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन संचलित लिटिल फ्लावर स्कूलच्या भव्य चित्ररथ फेरी आज प्रजासत्ताक दिनी लोणीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली। लिटिल फ्लावरच्या विद्यार्थी भव्य चित्ररथाचे संचालन करत शिस्तबद्ध जनजागृती फेरीत सहभागी झाले होते। आकर्षक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी वातावरणात रंगत आणली। अनेक राज्यांचे एकतेचे दर्शन घडवणारे संचलन पाहून नागरिकांनी कौतुक केले। डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन पुणे, लिटिल फ्लावर स्कूल लोणी यांच्या वतीने रिपब्लिक डेच्या निमित्त याही वर्षी विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणाऱ्या सुंदर व शिस्तबद्ध प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर अशोक विखे पाटील, संस्थेच्या सचिव मिसेस नंदिनी अशोक विखे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुमारे 600 विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी होत आहेत। कोपरगाव शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी शहरात तालुका पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे, काँग्रेस कमिटीला नितीन शिंदे, पंचायत समितीला दळवी, कोपरगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी सुहास जगताप, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगाव वासियांना आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। हा 75वा वर्धापन दिन आणि 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वांना मंगलमय हो हीच शुभेच्छा देतो। सर्वांनी भारतीय संहितेचं, नवीन कायद्यांचं काटेकोर पालन करावं अशी मी सर्वांना या प्रसंगी विनंती देखील करतो। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।